छान बोधकथा. एक कारपेंटर म्हणजे सुतार होता. तो लाकडी घरे बांधण्यामध्ये एक्सपर्ट होता. इंग्लंड अमेरिकेमध्ये लाकडाची घरे बांधायची पद्धत आहे. प्रत्येक घर तो जीव ओतून बांधत असे. घरासाठी सर्वोत्तम मटेरियल वापरत असे. त्याचप्रमाणे प्रत्येक घर बांधताना तो काहीतरी नवीन कल्पना राबवत असे. त्यामुळे त्याने बांधलेली घरे लोकांना आवडत असत. तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी करत होता. त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरची चांगली बरकत होत होती. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर पण खुश होता. तो त्या कारपेंटरला उत्तम पगाराबरोबर भरपूर बोनस पण देत होता. सगळे कसे छान चालले होते. 15 वर्षे नोकरी केल्यावर त्या कारपेंटरला निवृत्त व्हावे असे वाटू लागले. आता उरलेले आयुष्य बायकोबरोबर आरामात घालवावे असे त्याला वाटू लागले. त्याला पगाराचा चेक मिळणार नव्हता, पण त्याची त्याला फिकीर नव्हती. त्याने आपला विचार मालकाला बोलून दाखवला. इतका चांगला माणूस नोकरी सोडून जाणार म्हणून मालकाला वाईट वाटले. त्याने कारपेंटरला निवृत्त होण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण कारपेंटर आपल्या विचाराशी ठाम होता. शेवटी मालकाने विनंती केली की तू शेवटचे म्हणून एक घर बांध, मग मी तुझ्या निवृत्तीमध्ये कसलाही अडथळा आणणार नाही. मोठ्या मुश्किलीने कारपेंटर हे शेवटचे घर बांधायला तयार झाला. कारपेंटरने त्याच्या त्या शेवटच्या घराचे काम सुरू केले. खरे, पण काही दिवसातच दिसू लागले की कारपेंटरचे मन त्याच्या कामात नाही. कसे तरी हे शेवटचे घर पूर्ण करून निवृत्त होण्याचा ध्यास त्याला लागला होता. कसे तरी त्याने हे काम उरकले. घर बांधताना स्वस्तातले व खराब मटेरियल वापरले. त्याच्या कामातील नेहमीची सफाई कुठे आढळली नाही. त्याने बांधलेल्या घरामध्ये त्याने बांधलेले हे शेवटचे घर सर्वात खराब म्हणजे शाबी झाले होते. घर पूर्ण होताच त्याने मालकाला घर पाहायला बोलवले. मालकाने घर संपूर्णपणे हिंडून बघितले व शेवटी त्या घराची किल्ली कारपेंटरला देताना सांगितले, आजपासून हे घर तुझे, ही माझी तुला प्रेमाची भेट. हे ऐकून तो कारपेंटर चाट पडला. हे घर आपल्याला मिळणार आहे असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. हे घर आपल्याला मिळणार आहे याची त्याला थोडी जरी हिंट मिळाली असती तरी त्याने ते घर कितीतरी चांगले बांधले असते. पण आता त्याचा काय उपयोग? आपल्या आयुष्यरूपी घराचे पण असेच आहे. आपल्या आयुष्याचे घर बांधण्याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. ज्या घरात आपल्याला कायमचे राहायचे असते, मग लक्षात येते की आपल्या आयुष्याचे घर जसे आपल्याला हवे होते तसे बांधलेले नाही. पण हे जेव्हा समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. बरं, हे घर आयुष्यात फक्त एकदाच बांधता येते, परत परत बांधता येत नाही. आपणच आपल्या आयुष्यरूपी घराचे कारपेंटर असतो. आपण रोजच आपल्या आयुष्याचे घर बांधत असतो. रोजच आपण त्या घराच्या भिंती छप्पर बांधत असतो, खिळे ठोकत असतो. पण आपण हे काम कसे तरी करत असतो. मन लावून हे काम करत नसतो. म्हणून आपल्या आयुष्याचे घर हे आपण बांधलेल्या इतर घरापेक्षा शाबी ठरते. तात्पर्य, शेवटी तुमचे आयुष्यरूपी घर कसे बांधायचे हे तुम्हीच ठरवायचे, नाही का?